आता गॅस चालू करते. थोडंसं तूप घालते. आता 1 वाटी तांदूळ आणि 1 वाटीला थोडंसं कमी मुगाची डाळ. चांगलं घम म्हणता वास येईल. तर असं का भाजायचं? भाजलं की हे होतं, कच्चा वास निघून जातो. खमंग असं भाजून घ्यायचं. आता ज्या वाटीनं आपण डाळ तांदूळ घेतले की नाही त्या वाटीनं 2 वाटी घालायचे. 6 वाटी पाणी घालायचं. म्हणजे डाळीचे 3 वाटी आणि ह्याच्या 3 वाटी, तांदळाच्या 3 वाटी, त्याच्या 6 वाटी पाणी घालायचं. चवीपुरतं मीठ घालायचं. हळद घालायची. गॅस चालू. आता मीठ घातलंय. 6 वाटी पाणी घातलं. आता 4 शिट्या होऊ द्या. म्हणजे चांगला गाठ शिजला जातो. आता ह्याच कढईत मी फोडणी तयार करणार आहे. तोपर्यंत दूध तापायला ठेवते. आता बघूया. सूप छान शिजला गेलाय. हां, सराडा व्हायला पाहिजे. वाफ जोरात आहे. आता जरासं फोडणी तयार करते. ह्याच्यात घालते. गॅस चालू केला आहे. आता त्याच्या फोडणीसाठी ब्लॅक पेपर म्हणजे मिरं कंपल्सरी, लसूण आणि आलं बारीक चेचून घेणार आहे, कोथिंबीर आणि कढीलिंब एवढंच आहे. आता लसूण आणि पहिल्यांदा जरासं हे मोठं मोठं चेचून घेते. तापली चांगलं. मिरं, ड्रायफ्रूट्स, थोडंसं आलं. ह्या खारा पोंगलला बघा मसाला भजी करायची, छान लागतं. मसाला भजी म्हणजे कॅरेट, कोथिंबीर, कांदा, कोकंबर चांगलं भाजलं गेलं. तर फोडणी तयार आहे. आता काय करायचं, ही तुपाचीच कढई आहे ना, या कढईत 1 वाटी पाणी गरम करून ठेवायचं. कारण ह्याला थिकनेस जास्त येतोय लवकर. त्यामुळे खायच्या वेळेला जर थिक वाटलं तर हे करायचं, गरम पाणी भरून घ्यायचं. आता मी सध्या गरम गरम खाणार आहे त्यामुळे मला काय वाटणार नाही, पण नंतर खाताना जाड पण थिकनेस येते त्याला.
खारा पापड खाण्यासाठी तयार आहे. माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब. भाकरी करून झाल्या, आता गार होते. आता तूर डाळ शिजायला ठेवल्या पाहिजे. डाळ छान शिजली. आता दूध गरम करायला ठेवते. दूध गरम करणार आणि दूध बदाम पावडर चांगली उकळी होते. आता दूध गरम झाले, काढून ठेवते आणि अंडे शिजवून घ्यायचे. झाली भाकरी.